मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शेतकरी इन्फोटेक या यूट्यूब चॅनलवर। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर PM किसान योजनेचे 6000 रुपये मिळत असतील तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली ही महत्त्वाची 3 कामे तुम्हाला करणे आवश्यक आहे। मात्र शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही ही 3 कामे केली नाहीत तर तुम्हाला PM किसान योजनेचे मिळणारे 6000 रुपये ही 3 कामे केल्यास बंद होऊ शकतात। चला तर जाणून घेऊयात आज ही 3 कामे कोणती आहेत। शेतकरी मित्रांनो, PM किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत पात्र शेतकऱ्यांना PM किसान योजनेचे 2000 रुपयाप्रमाणे 15 हप्ते मिळाले आहेत। मित्रांनो, या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनामार्फत वारंवार e-KYC केली जाते। मित्रांनो, जर तुम्ही PM किसान योजनेची e-KYC केली नसेल तर ताबडतोब e-KYC करून घ्या। जर तुम्ही e-KYC केली नाही तर तुम्हाला PM किसान योजनेचा 2000 रुपयाचा 16वा हप्ता मिळणे बंद होऊ शकते। तसेच या योजनेतून तुमचे नाव सुद्धा बाद होऊ शकते। शेतकरी मित्रांनो, तुम्ही तुमच्या स्वतःच्या मोबाईलवरून e-KYC करू शकता किंवा जवळच्या CSC सेंटरवर जाऊन सुद्धा तुम्ही तुमच्या PM किसान योजनेची e-KYC करू शकता। शेतकरी मित्रांनो, PM किसान योजनेचे वार्षिक 6000 रुपये मिळण्यासाठी दुसरे एक महत्त्वाचे काम ते आपल्याला करावे लागते, ते म्हणजे लँड सीडिंग। लँड सीडिंग म्हणजे शेतकरी मित्रांनो, तुम्ही तुमच्या शेतजमिनीची खरेदी किंवा विक्री केली आहे का याची पडताळणी राज्य शासनामार्फत केली जाते। याला जमिनीचे लँड सीडिंग असे म्हटले जाते। मित्रांनो, PM किसान योजनेचा 16 हप्ता मिळवायचा असेल तर तुम्हाला लँड सीडिंग करून घेणे आवश्यक आहे। त्यासाठी तुम्हाला तुमच्या 7/12 आणि 8 उतारा तलाठी कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे। मित्रांनो, तुमचे जर लँड सीडिंग स्टेटस ओके असेल तर तुम्हाला ही कारवाई करण्याची आवश्यकता नाही। शेतकरी मित्रांनो, PM किसान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला तिसरे महत्त्वाचे काम करणे आवश्यक आहे, ते म्हणजे आधार लिंक विथ बँक। मित्रांनो, तुम्ही तुमच्या बँक खात्याला एक आधार क्रमांक किंवा तुमच्या आधार क्रमांकाला एक बँक खाते लिंक असणे आवश्यक आहे। मित्रांनो, राज्य सरकार किंवा केंद्र सरकार यांच्यामार्फत अनेक योजना राबवल्या जातात। मित्रांनो, या अनेक योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा व्हावेत यासाठी सरकारमार्फत DBT प्रणाली राबवली जाते। यासाठी तुमच्या आधार क्रमांकाला एक मोबाईल क्रमांक आणि बँक खाते लिंक असणे आवश्यक आहे। मित्रांनो, तुमच्या आधार खात्याशी जर बँक खाते लिंक नसेल तर DBT मार्फत तुम्हाला PM किसान योजनेचे पैसे जमा होऊ शकत नाहीत। 21 फेब्रुवारी 2024 पर्यंत शेतकरी मित्रांनो, PM किसान योजनेचा लाभ देण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना या अटी बंधनकारक करण्यात आल्या आहेत। यासाठी केंद्र सरकारमार्फत विशेष मोहीम राबवली जात असून या योजनेचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा। तसेच शेतकरी मित्रांनो, फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये PM किसान योजनेचा 16वा हप्ता हा केंद्र सरकारमार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे। मित्रांनो, ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा।